नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि ब्रेकिंग न्यूजना आपण बुलेटिनची सुरुवात करूया। अनिल परब आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। ईडी चौकशीनंतर वर्षावर तातडीची बैठक सध्या सुरू असल्याचं समजतंय। मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे सुद्धा वर्षावर दाखल झालेले आहेत आणि वर्षावर अनिल परब यांच्या चौकशीच्या अनुषंगाने खलबतं सुरू असल्याची माहिती मिळतेय। या आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत। परिवहन मंत्री अनिल परब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। तब्बल 13 तास झालेल्या ईडीच्या चौकशीनंतर आता वर्षावर तातडीची बैठक सुरू असल्याचं समजतंय। मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे सुद्धा वर्षावर दाखल झाले असून परब यांच्या ईडी चौकशीच्या अनुषंगाने खलबतं सुरू असल्याची माहिती मिळतेय। मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे सुद्धा वर्षावर दाखल झालेले आहेत। अनिल परब यांची ईडी कडून जी चौकशी झाली आहे त्या चौकशीच्या नंतर आता वर्षावर खलबतं सुरू असल्याची माहिती मिळतेय। महत्त्वाची बैठक सुरू असल्याचं समजतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, काय नेमकी या बैठकीबाबतची अपडेट? आज दिवसभरामध्ये अजिंक्य ज्या घडामोडी घडतायत त्या पार्श्वभूमीवर होणारी ही आत्ताची बैठक ही महत्त्वाची नक्कीच मानली जाते। आपल्याला माहिती आहे कारण वेगवेगळ्या कारणाने मुंबई पोलीस सुद्धा वेगळ्या प्रकारचा फास्ट आवळला जात आहे। त्यामुळे संजय पांडे मुंबई पोलीस आयुक्त यांच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस मुंबईमध्ये अधिक हालचाली गतिमान करू शकतात। ज्या पद्धतीने सातत्याने आरोप केला जातोय, आरोप मुळात हा आहे की केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग हा भारतीय जनता पक्ष करतोय। म्हणजे ज्या ज्या दिवसभरातल्या घडामोडी समोर येत आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी ईडीच्या तपास यंत्रणा आज छापेमारी त्यांची सुरू होती त्या सगळ्याच ठिकाणी शिवसैनिक झालेले जे गोळा होते त्यांच्याकडे सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि तपास यंत्रणा यांच्यावर कडक ताशेरे ओढले गेले आणि याचमुळे महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस हे अधिक गतिमान होऊ शकतात। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचा सुद्धा तपास पोलिसांनी सुरू केला अशी माहिती आपल्याला समजते। अनिल परब आता वर्षावर दाखल झाले, त्यांच्यासोबत विनायक राऊतही आहे, किशोरी पेडणेकरही दाखल झालेले आहेत। एकंदरीत बीएमसी रिलेटेड हालचाली सुद्धा याच्यात आहेत का, हा एक नवीन प्रश्न समोर आता आलेला आहे। आणि याचमुळे ज्या हालचाली दिवसभर घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर आता वर्षावर होणारी बैठक ही अत्यंत महत्त्वाची नक्कीच मानली जाते। बिलकुल प्रशांत, आणि जी ईडीची चौकशी झाली तब्बल 13 तास अनिल परब यांची, या चौकशीच्या अनुषंगाने परब आता मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली माहिती देत आहेत का, त्याबद्दलचं काय नेमकं समजतंय? आणि संजय पांडे ज्या वेळेला आता वर्षावर दाखल झाले त्या अनुषंगाने काय नेमक्या घडामोडी येत्या काळात घडू शकतात? दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या अजिंक्य। एक म्हणजे की अनिल परब दाखल होताना त्यांच्यासोबत विनायक राऊत सुद्धा आलेत। विनायक राऊत एक खासदार आहे, कोकणमधले एक प्रभावशाली नेते आहेत, हे दोघंही दाखल झाले। आणखी दापोलीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने ईडीनं हालचाली गतिमान केलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी थोड्या वेळापूर्वीच प्रसारमाध्यमांशी जो संवाद साधला होता आणि त्याचा सविस्तर अहवाल आज जो 13 तास त्यांची चौकशी झाली याचा मुख्यमंत्र्यांना त्याचा तो सादर करणं की नेमकं कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर ईडीने त्यांची चौकशी केली, मी काय काय उत्तरं दिली आणि एकंदरीत आज दिवसभरामध्ये काय काय घडामोडी घडल्या या विषयांची माहिती अर्थातच महाराष्ट्र शासनाचे प्रमुख म्हणून, शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून किंवा जे कुटुंब आपण म्हणतो त्याला ते कुटुंब प्रमुख म्हणून सुद्धा उद्धव ठाकरे यांना ही स्वतः त्यांनी माहिती देणं अपेक्षित होतं। ती माहिती देण्यासाठीच अनिल परब पोहोचलेत। विनायक राऊत हे सुद्धा त्यांच्यावर एवढ्यासाठी नक्कीच मानले जात आहे की कोकण आणि दापोली या ठिकाणी ज्या घटना आणि घडामोडी घडताय किंवा त्या व्यवहारामध्ये कुठेतरी विनायक राऊत यांना सुद्धा योग्य ती माहिती होती आणि त्याबद्दल सुद्धा जे जे प्रश्न उपस्थित आहे त्याचं निराकरण करणं हा त्यातला एक भाग दिसतोय। आता तुझ्याशी बोलता बोलताच पोलीस आयुक्त संजय पांडे हे वर्षावरनं निघालेले आहेत। म्हणजे संजय पांडे गेले 40 मिनिटं वर्षावर होते। या 40 मिनिटात त्यांच्यावर काय नेमकं चर्चा झाली, काय डिस्कशन देण्यात आलं किंवा काय सूचना देण्यात आल्या याची माहिती जरी आता समोर आली नसली तरी संजय पांडे आत्ताच वर्षावर निघालेले आहेत। आता वर्षावर अनिल परब आहेत, विनायक राऊत आहेत आणि किशोरी पेडणेकर सुद्धा आहेत। बिलकुल, म्हणजे खूप मोठी ही महत्त्वाची बैठक सुरू असल्याचं आपण पाहिलं। प्रशांत, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। दापोलीतल्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली। ईडीच्या पथकानं तब्बल 13 तास अनिल परब यांची चौकशी केली। एकाच वेळेला 60 ठिकाणी छापे टाकले गेले आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळही माजली। ईडीच्या या कारवाईवरून आता राजकीय कलगीतुरा रंगलाय। साई
रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर गुन्हा दाखल. एकाच वेळी 7 ठिकाणी ईडीची छापेमारी. अनिल परबांवर अटकेची टांगती तलवार. मवियाचे तिसरे मंत्री तुरुंगात जाणार. दापोलीच्या मुरुड समुद्र किनारी असलेलं हे आलिशान साई रिसॉर्ट सध्या अनिल परबांची डोकेदुखी ठरली आहे. अनेक नियमांचा भंग करत आणि आर्थिक गैरव्यवहार करत हे रिसॉर्ट खरेदी केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी ईडीकडे तक्रार देखील केली होती. या तक्रारीनंतर ईडीनं अनिल परबांच्या 7 मालमत्तांवर धाडी टाकल्या. ईडीची धाड पडताच सोमय्यांनी अनिल देशमुख, नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. आता अनिल परबांनी तयार राहावं असं ट्विट करत शिवसेना आणि अनिल परबांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. अनिल परबवर ईडीची कारवाई सुरू. अनिल देशमुख, नवाब मलिक, त्यानंतर आता अनिल परबनी कपड्याची बॅग तयार ठेवा. परबांवरच्या ईडी कारवाईवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सूडबुद्धीनं कारवाई सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. अशा कारवायांमुळे मविया सरकारला कोणताही फरक पडणार नाही असं देखील राऊतांनी म्हटलंय. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसापासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे. आम्ही सगळे पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. अनिल परबांवरच्या कारवाईवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय यंत्रणांना अधिकार आहे, मात्र कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय त्यांनी कारवाई करावी अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये अशा यंत्रणेत कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे तपास करण्याच्या करता कुणाची ना नाहीये. अधिकार कायद्याने नियमांनी त्यांना दिलेला आहे, पण त्याचा गैरवापर होऊ नये एवढी माफक अपेक्षा मात्र सर्वांची असते. साई रिसॉर्ट संबंधी ईडीनं तांत्रिक पुरावे गोळा करायला सुरुवात केली. रिसॉर्ट प्रकरणी चौकशी करताना ईडीनं सदा कदमांसह इतरही व्यक्तींचे जबाब नोंदवले होते, मात्र त्या जबाबात तफावत असल्यानं ईडीनं धाडी घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्षपणे व्यवहार झाला होता, परंतु या व्यवहारामध्ये काहीतरी अनियमितता ईडीला आढळून आलेली आहे. विभास साठे यांचा जबाब ईडीने नोंदवलेला आहे आणि त्यामध्येच अनियमितता आढळून आल्याने ईडीने पुन्हा एकदा या साई रिसॉर्टवरती धाड टाकलेली आहे. फक्त धाडी टाकून ईडी थांबलेली नाहीये, तर ईडीनं अनिल परबांवर गुन्हा सुद्धा दाखल केलाय. त्यामुळे अनिल परबांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. जर ईडीनं परबांवर कारवाई केली तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर जेलमध्ये जाणारे अनिल परब हे तिसरे मंत्री ठरतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या फेऱ्यात अडकणारे पहिलेच आहेत असं नाही, तर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील अनेक नेते आणि मंत्री ईडीच्या टार्गेटवर असल्याचं पाहायला मिळतंय. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांमागे ईडीचा हा ससेमिरा लागल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीमधले कोणकोणते नेते ईडीच्या रडारवर आहेत पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीचा फेरा. अनेक बडे नेते ईडीच्या रडारवर. ईडीमुळे महाविकास आघाडीला हादरे. राज्यात एकीकडे राज्यसभेच्या 6 जागांच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना दुसरीकडे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीनं छापेमारी केल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. खरं तर गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधल्या काही नेते आणि मंत्र्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचं पाहायला मिळतंय. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसापासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे. ज्या प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जातात ईडीकडून, त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर आहे.
अलीकडच्या काळात शिवसेनेचे खासदार संजय राऊत, प्रताप सरनाईक, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर हे ईडीच्या निशाण्यावर आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली आहे. तसंच अलिबागमधील जमीन आणि दादरमधील एक फ्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आलेला आहे. पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणलेली आहे. संजय राऊत यांच्याप्रमाणेच ठाण्यातले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांची काही महिन्यांपूर्वी ईडीकडून चौकशी करण्यात आलेली आहे. प्रताप सरनाईक प्रवर्तक असलेल्या टॉप सिक्युरिटी कंपनीत परदेशी निधीचा गैरवापर झाल्याचा ईडीला संशय आहे. ईडीनं सरनाईक यांची 11.35 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. NACL घोटाळा प्रकरणामध्ये ईडीनं ही कारवाई केलेली आहे. तसंच ईडीनं सरनाईक यांचे ठाण्यातले 2 फ्लॅटही जप्त केलेत. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे. मनी लॉन्डरिंग आणि अन्य प्रकरणात ईडीकडून प्रताप सरनाईक यांची चौकशी केली जातीये. तसंच सरनाईक यांच्या कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेले योगेश चंडेला यांच्यावरही ईडीनं ठपका ठेवलेला आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळीही गेल्या काही काळापासून ईडीच्या निशाण्यावर आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या आहेत. वाशिममध्ये विविध शिक्षण आणि कृषी उत्पादन संस्थांशी त्यांचा संबंध आहे. यापूर्वी ईडीनं गवळी यांच्याशी संबंधित संस्थांच्या ठिकाणांवर छापे टाकलेले आहेत. या संस्थांच्या खरेदी विक्रीत 72 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. ईडीच्या रडारवर असलेली शिवसेना नेत्यांची यादी इथंच संपत नाही. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावरही ईडीनं कारवाई केली आहे. सिटी बँकेच्या माध्यमातून काही बांधकाम व्यावसायिकांना अवैधपणे पैसे दिल्याचा तसंच कमिशन घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणी आनंदराव अडसूळ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं होतं. सिटी बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे. सिटी बँक कथित घोटाळा प्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसूळ यांच्या विरोधात तक्रार केली होती आणि या तक्रारीनंतर अडसूळ यांना ईडीनं समन्स बजावलेलं होतं. शिवसेनेच्या नेत्यांप्रमाणेच मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. पुष्पक बिलियन फसवणूक प्रकरणी पाटणकर यांच्यावर ईडीनं ही कारवाई केली आहे. या कारवाईत ईडीने पाटणकर यांचे ठाण्यातल्या 11 फ्लॅटसह 6,45,00,000 रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. शिवसेनेच्या या मोठ्या नेत्यांसह मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव हे आता इन्कम टॅक्सच्या रडारवर आहेत. आयकर विभागाच्या पथकानं त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. आता ईडीच्या या कारवाईमुळे अनेक शिवसेना नेत्यांच्या जीवाला घोर लागलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी 8 वर्षांचा कालावधी पूर्ण केलाय आणि या काळामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतले. खरं तर देशातल्या जनतेनं त्यांच्या नेतृत्वावर 2दा विश्वास टाकला असून भाजपला मोठा जनादेशही दिलाय. मोदींनी केंद्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर देशातलं राजकारण कसं बदललं आणि भाजपनं विजयाची घोडदौड कशी सुरू ठेवली पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र दामोदरदास मोदी. तारीख 26 मे 2014. मैं नरेंद्र दामोदरदास मोदी 8 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली होती. 8 वर्षांच्या कालावधीत मोदींनी देशातील पारंपरिक राजकारणाचा बाज पूर्णपणे बदलून टाकला. तसंच भाजपच्या यशाचा आलेख चढता ठेवलाय. देशभरात पक्षाला मोठा जनाधार मिळवून देण्यात मोदींचा मोठा वाटा आहे. खरं तर 1980 साली भाजपच्या स्थापनेवेळी कुणीही एवढ्या मोठ्या यशाची कल्पना देखील केली नसेल. ये भविष्यवाणी करने का साहस करता हूं, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. भाजपच्या स्थापनेवेळी पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष
अटल बिहारी वाजपेयी यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी या कवितेच्या ओळी म्हटल्या होत्या. मात्र 4 दशकानंतर त्या ओळी सार्थ ठरल्याचं पाहायला मिळतंय. मोदींच्या केंद्रीय राजकारणातील प्रवेशानंतर भाजपनं यशाच्या शिखराकडे आगेकूच सुरू केली आणि ती आजही कायम आहे. नरेंद्र मोदींनी केंद्रीय राजकारणातील सगळी समीकरणं बदलून टाकली आहेत. आज जगातले जे मोठे नेते आहेत, अमेरिका असेल, ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, जपान असेल, या देशांचे नेते मोदींना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेत नाही. हे आजवरच्या एकूण परिस्थितीवरून सिद्ध झालेलं आहे. अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झालेला आहे आणि आज जगात रशिया युक्रेन युद्धामुळे जी अन्नधान्य टंचाई निर्माण झाली आहे, त्या टंचाईच्या स्थितीत संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. आणि या आघाडीवर मोदी सरकारने जे प्रयत्न केले, जे काम केलं, ते आपल्या सगळ्यांसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या जोडीनं भाजपला शिखरावर नेऊन पोहोचवलंय. जनतेनं लोकसभेत भाजपला सलग 2दा भरभरून मतदान केलं. तसंच देशातील सर्वात श्रीमंत आणि मजबूत राजकीय पार्टी म्हणून भाजपनं आपली ओळख निर्माण केली आहे. गेल्या 8 वर्षात विरोधी पक्षातील अनेक बडे नेते भाजपच्या वळचणीला गेले आहेत. निवडणुकीची नवी रणनीती त्यांनी राजकारणात यशस्वी करून दाखवली. तसंच पंतप्रधान म्हणून देखील त्यांनी गेल्या 8 वर्षात काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये नोटबंदी, 3 तलाक, कृषी कायदा, जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. मात्र काही निर्णय त्यांना फिरवावे लागले होते. नोटबंदीवरून मोदी सरकारला टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. कारण नोटबंदीचा उद्देश सफल झाला नसल्याची चहूबाजूनं टीका झाली होती. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला होता. तसंच त्याचे दृश्य परिणाम देखील दिसले नाहीत. कृषी कायद्याबाबतही मोदी सरकारची कोंडी झाली होती. कृषी दुरुस्ती कायद्यावरून देखील देशात बराच गदारोळ झाला होता. शेतकऱ्यांनी या 3 कायद्यांना विरोध केल्यामुळे ते 3ही कायदे मागे घेण्याची मोदी सरकारवर नामुष्की ओढावली होती. गेल्या 8 वर्षांच्या कारकिर्दीचा विचार करता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला मोठं जनसमर्थन मिळालं असून विरोधकांची ताकद कमी झाली असल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गेल्या 8 वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या. तसंच गोरगरिबांच्या खात्यात सरकारी अनुदान पोहोचवण्यासाठी जनधन योजनाही सुरू केली. विरोधकांकडून नेहमीच मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली जाते. पाहूया काँग्रेसच्या नेतृत्वातल्या UPA सरकारचा 10 वर्षांचा कालावधी आणि मोदी सरकारची 8 वर्ष या दोन्ही सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा मांडणारा हा स्पेशल रिपोर्ट. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि देशातील केंद्रीय राजकारणानं कूस बदलली. देशाच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकारला केंद्रात एवढं मोठं यश मिळालं होतं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत जणू मोदींची लाट आली होती. भारतीय लोकशाहीत ही मोदी युगाची सुरुवात होती. त्याला आता 8 वर्ष पूर्ण झालेत. या काळात मोदींनी कोणती धोरणं राबवली आणि त्यात त्यांना कितपत यश आलं? परदेशात भारताचं वजन वाढलं का? भारताच्या परराष्ट्र धोरणात कोणता बदल झाला?
गोरगरिबांसाठी चालवण्यात येणाऱ्या सरकारी योजनांवर गेल्या 8 वर्षात किती खर्च करण्यात आला? भारताचा स्वाभिमान आणि भारतीय संस्कृतीच्या मुद्द्यांवर देशानं किती आगेकूच केली? मोदी सरकारच्या 8 वर्षाच्या कारभाराचा आढावा घेतला असता 2004 ते 2014 या मनमोहन सिंग सरकारच्या सत्तेत 10 वर्षाच्या कालावधीत यूपीए सरकारनं विकास योजनांवर जवळपास 49 लाख कोटी रुपये खर्च केले. तर 2014 पासून आतापर्यंत मोदी सरकारनं 8 वर्षात विकास योजनांवर 91 लाख कोटी रुपये खर्च केलेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, मोदी सरकारनं विकास योजनांवर यूपीए सरकारच्या तुलनेत दुप्पट खर्च केलाय. गेल्या 8 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या 8 योजनांमुळे देशातील गरिबांचं जीवनमान उंचवण्यात मदत झालीय का? 8 वर्षातील 8 योजनांचा सर्वसामान्यांना फायदा झालाय का, असा सवाल उपस्थित केला जातोय. लसीकरण, जनधन योजना, पीएम आवास योजना, पीएम शेतकरी सन्मान निधी, पीक विमा योजना, आयुष्मान कार्ड, रोड नेटवर्क आणि स्टार्टअप. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची सूत्र हाती घेतल्यानंतर या योजना लागू करण्यासोबत देशात स्वच्छता अभियान सुरू केलं. लोकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी प्रयत्न केले गेले. बीते 8 साल के दौरान देश में अनेक बड़े काम हुए. इनमें से अनेक अभियान ऐसे हैं जिनमें मूल में बिहेवियरल चेंज है. ये कठिन काम होता है और राजनेता तो कभी इसमें हाथ लगाने की हिम्मत ही नहीं करता. गेल्या 8 वर्षात मोदी सरकार समोर सर्वात मोठं आव्हान होतं ते कोरोना महामारीचं. 2020 मध्ये कोरोनानं जगाला अजगरी विळखा घातला. त्या काळात मोदींनी देशातील संशोधकांना कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रोत्साहन दिलं. कोरोनाच्या काळात भारतानं पीपीई किटचं उत्पादन सुरू केलं, तसंच N95 मास्कची निर्मिती केली. आज भारतातून पीपीई किट आणि N95 मास्कची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. कोविन वेबसाईटनुसार देशात आतापर्यंत 191 कोटीहून अधिक कोरोनाचे डोस देण्यात आले. त्यामध्ये 100 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना लसीचा पहिला डोस, तर 88 कोटी नागरिकांना दुसरा डोस देण्यात आलाय. कोरोना काळात भारतानं 8 लसींना मंजुरी दिली. त्यापैकी 3 लसींचं उत्पादन भारतात केलं जात आहे. मैं यूएनजीए को ये जानकारी देना चाहता हूं कि भारत ने दुनिया की पहली डीएनए वैक्सीन विकसित कर ली है, जिसे 12 साल की आयु से ज्यादा के सभी लोगों को लगाया जा सकता है. 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरगरिबांच्या उत्थानासाठी विविध योजना सुरू केल्या. जनधन खात्याच्या माध्यमातून गरिबांच्या बँक खात्यात आर्थिक अनुदान पोहोचवलं. एकीकडे गरिबांच्या विकासावर भर देताना पीक विमा योजना, आयुष्मान कार्ड, रस्ते विकास आणि स्टार्टअप इंडिया सारख्या योजनांना चालना दिली. त्यामुळेच गेल्या 8 वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या या 8 योजना महत्त्वाच्या ठरल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.